मित्रांनो, तुम्ही हिंदी या विषयाचा अभ्यास करताय, पण एक मोठी चूक करताय. तुम्ही फक्त वाचताय, तुम्ही फक्त पाठ वाचतायत, ग्रामर सेक्शनला कमी वेळ देतायत आणि रायटिंग स्किलची प्रॅक्टिस न करता म्हणतात तुम्ही की मी हा सेक्शन शेवटी करेल, शेवटी बघून घेईल, आणि मग तुम्हाला पेपर देतात तेव्हा वाटतं की नाही मी इझिली 75+ स्कोर करून घेईल आणि मिळतात 50 ते 60 मार्क्स. तर मला सांगा, इथे तुम्ही मोठी चूक करताय. ती काय, तीच मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. नेमका प्रॉब्लेम कुठे आहे. सो मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. जे स्टुडंट सिरियस असतील ते शेवटपर्यंत बघतील आणि त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बिलकुल इझी वेने आपण स्टडी कसा करायचा आणि 75+ मार्क्स हिंदी या विषयात कसे मिळवायचे हेच आपण आज जाणून घेणार. मित्रांनो, प्रॉब्लेम कुठे आहे तो माहिती का तुमचा. तुम्ही जे हे डिसाईड करतात ना की लेसन आहे, फक्त रीड करून घ्यायचा, रायटिंग प्रॅक्टिस 0, ग्रामर हे सेक्शन इझी असतं, शेवटी बघून घेऊ नंतर करू, किंवा त्याला कमी वेळ देतात तुम्ही आणि तसंच राहू देतात. रायटिंग प्रॅक्टिस, रायटिंग सेक्शन हे रायटिंग प्रॅक्टिसवर तुमचे डिपेंड असतात, पण तुमचं होतं काय, तुम्ही रायटिंगवर जास्त फोकसच करत नाही. रायटिंग सेक्शनचे फॉर्मॅट समजले की मी लिहून घेईल, हा प्रॉब्लेम आपला होतो. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये जेव्हा लिहायचं असतं ऍक्च्युली, तेव्हा तुम्हाला पेपरला वेळ कमी पडतो. त्याच्यामुळे तुम्ही 75+ जाऊ नाही शकत. सो या मिस्टेक तुमच्या व्हायला नको. या का होतात त्याचं एकच रिझन आहे, कारण की तुम्ही रॅन्डमली स्टडी करतात. रॅन्डमली स्टडी करायचा नाहीये, आपल्याला स्मार्ट वेने स्मार्ट स्टडी करायचा आहे. तेच या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घेणार आहात, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, रॅन्डम स्टडी काय हे बघा. तुम्ही डिरेक्टली अभ्यास करायला जातात, रॅन्डमली पॅटर्न समजून घेत नाही. हे बघा, ज्या मुलं पॅटर्न समजून घेतात, समजून अभ्यास करतात, त्यांचा स्मार्ट वेने अभ्यास होतो. जे नुसता अभ्यास करताय, नुसतं लेसन वाचताय, रीड करण्यावर जास्त फोकस करताय, त्यांचा अभ्यास होत नसतो. त्यांना खूप वेळ लागतो, वेळ वाया जातो. तर आपल्याला स्मार्टली स्टडी करायचा आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला समजून घ्यायचं की पेपर पॅटर्न कसं आहे, पेपर कशा पद्धतीने विचारला जातो, कुठल्या सेक्शनला जास्त मार्क्स आहेत, त्या सेक्शनवर कुठल्या सेक्शनवर जास्त फोकस करायचा, याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत क्लिअर करणार. तर मित्रांनो, सर्वात आधी पेपर पॅटर्न समजून घ्या. सिंपल, तुम्हाला 5 सेक्शन असतात, 5 सेक्शन, 80 मार्कांचा पेपर आहे, 5 सेक्शन. गद्य विभागामध्ये तुम्हाला 20 मार्क हे असतात. त्याच्यानंतर पद्य विभागात तुम्हाला 12 मार्क्स, 12 मार्क्स. देन पूरक पठण 8 मार्कांसाठी, व्याकरण असतं तुम्हाला 14 मार्कांसाठी, व्याकरण तुम्हाला 14 मार्कांना आहे. त्याच्यानंतर उपयोजित लेखन, जे की सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सर्वात जास्त मार्क्स तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये आहे. 26 मार्कांचं हे सेक्शन आहे. तर मित्रांनो, हे बघा, सिंपल रूल सांगते, जिथं जास्त मार्क्स तिथं जास्त आपल्याला फोकस करायचा आहे आणि मेनली तर फोकस आपला रायटिंगवर असेल. रायटिंग प्रॅक्टिस जितकी करणार तितका तुमचा वेळेत पेपर कम्प्लीट होतो, हे आजच लक्षात घ्या. कमेंट करून सांगा बरं, कोण कोण पेपर पॅटर्न नुसारच अभ्यास करणार आहे. स्मार्टली अभ्यास करणार आहात तर कमेंट करा स्मार्टली. ठीक आहे. तर गद्य विभाग हा तुमचा मी सांगितलं सेक्शन 1, 20 मार्कांचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स तुम्हाला कसे असतात, 2 पॅसेज असतात. सीन म्हणजे जे काही आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातले 2 पॅसेज येतात, ते असतात तुम्हाला 16 मार्कांसाठी. म्हणजे 8 मार्कांना एक पॅसेज, दुसरा पॅसेज हा 8 मार्कांना. ठीक आहे. त्याच्यानंतर उरतात 4 मार्क्स. 4 मार्क्स असतं तुम्हाला अनसीन पॅसेज, म्हणजे जो पुस्तकाबाहेरील आहे त्याला तुम्हाला 4 मार्क्स तिथं आहे. आणि व्होकॅब्युलरी म्हणजे शब्द संपदा, याच्यात तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन अशा प्रकारचे पॅसेजवर डिपेंड क्वेश्चन्स दिलेले असतात. इन शॉर्ट, हे जे सेक्शन आहे ते तुमच्या टेक्स्टबुक्सवर आधारित आहे. ठीक आहे. आणि अपने विचार हे लास्टला 2 मार्काला तुम्हाला विचारलं गेलेलं असतं. तर हे बघा, याच्यात तुम्हाला जो काही पॅसेज आहे तो समजून तुम्हाला काय समजलंय ते तुमचे स्वतःचे विचार तुम्हाला यात मांडायचे असतात. सिंपल आहे. टार्गेट आपल्याला काय ठेवायचंय, फुल प्रिपरेशन. फुल प्रिपरेशन कसलं, तर टेक्स्टबुकचं. जे काही आपण टेक्स्टबुक मध्ये रीड करणार आहे ते व्यवस्थित केअरफुली रीड करू. ठीक आहे. त्याच्यावर फोकस करायचे, त्याच्यावर आपले 20 मार्क आहेत. जेवढं तुम्ही टेक्स्टबुक मन लावून वाचाल, समजून घ्याल, तितके तुमचे हे मार्क्स सिक्युअर होतील. तो 2 पद्य विभाग ज्याला 12 मार्क्स आहेत. तर पद्य विभागामध्ये तुम्हाला सर्व ज्या काही कविता आहेत, पोयम्स आहेत हिंदी सब्जेक्ट मधल्या, त्या समजून घ्यायच्या, अंडरस्टँड करायचंय. त्यांचा अर्थ समजूनच आपल्याला हा विभाग जो आहे तो इझी जातो. बरेच विद्यार्थी इथं काय चुकतात, कविता पाठ करतात. कविता पाठ नाही करायची, आपल्याला लक्षात घ्यायचंय, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कवितेची कवयित्री कोण आहेत, कवी कवयित्री हे लक्षात घ्यायचंय.
ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला यात खूप मॅटर करतात. जितकं तुम्ही अर्थ समजून अभ्यास करणार कवितेचा, तितके तुमचे 12 मार्क्स हे कन्फर्म होते. ज्यात तुम्हाला असतं आकलन, शब्द संपदा आणि सरळ अर्थ. सरळ अर्थ म्हणजे तुम्हाला समजलं असेल की हिंदीमध्ये तुम्हाला जे काही समजलं आहे, सिंपल मिनिंग त्याचा, तो तुम्हाला लिहायचा असतो. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल जे काही तुमच्या पोएम्स आहेत हिंदी बुक्स मधल्या, त्या सर्व तुम्हाला अर्थ समजूनच स्टडी करायचा आहे. त्यावर तुमचं हे सेक्शन जे आहे ते इझी होईल. म्हणजे हे सेक्शन सुद्धा तुमचं टेक्स्ट बुकवर आधारित आहे. ठीक आहे. जितक्या पण कविता आहे त्यांचा सर्वांचा अर्थ समजून घ्या, समजूनच अभ्यास करा. आणि हे बघा, जे काही तुम्हाला स्वाध्यायातले क्वेश्चन्स असतात ना, ते नक्की करा. ते बरेच स्टुडंट इग्नोर करतात, पण ते नक्की करा. स्वतः लिहायचा प्रयत्न करा, स्वतः नोट्स काढा. ठीक आहे. तर याच्याने तुमचे हे मार्क्स जे आहेत ते सिक्युअर होतील. जसं की पद्य विभाग झाला, गद्य विभाग झाला, जो की तुमचा टेक्स्ट बुकवर आहे. आणि अजून नेक्स्ट पुढचा येतं मित्रांनो, विभाग 3 पूरक पठण. बऱ्याच विद्यार्थी हा सेक्शन कठीण आहे म्हणून सोडून देतात, पण तुम्ही तसं नाही करणार. इझी आहे मित्रांनो. पाठ्यपुस्तकावर टेक्स्ट बुकवरच आधारित पूरक पठण हे आहे. तर त्याचं तुम्हाला मी सांगते ना, तुम्हाला फक्त वाचन नाही करायचंय, प्रत्येक गोष्टीचा मिनिंग समजून घ्यायचा आहे, अर्थ समजूनच अभ्यास करायचा आहे. सो तुम्हाला हा जो आहे विभाग 3 पूरक पठण, जो की असतो आपल्याला 8 मार्कांसाठी, त्याच्यात सुद्धा तुम्हाला अपनय विचार म्हणजे ते तुम्ही अंडरस्टँड केलंय, आकलन केलंय, तुम्हाला काय समजलंय, त्याच्यावरून तुम्ही या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची. एकदम इझी होऊ शकतं जर तुम्ही समजून अभ्यास केला तर. 8 मार्क सुद्धा तुमचे हे टेक्स्ट बुकवरच आधारित आहे. ओके का मित्रांनो, समजून अभ्यास केला ना तर हे तुमचे मार्क्स बिलकुल सिक्युअर आहेत आणि इझिली तुम्ही स्कोअर करू शकता. सर्वात स्कोरिंगचा सेक्शन तुमचा आता आहे विभाग 4 ग्रामर. ग्रामर येथे तुम्हाला जवळजवळ 14 मार्कांसाठी, आणि यात तुम्ही 14 पैकी 14 मार्क्स इझिली मिळवू शकतात हिंदी विषयामध्ये. तर ते कसं बघा, तुम्हाला एक ठराविक पॅटर्न दिलेलं असतं, त्या व्याकरणातूनच तुम्हाला प्रश्न हे येत असतात. त्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर पण बघायचे आहेत, ते स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यातून तुमचे ग्रामरचे 14 मार्क्स हे पक्के होते. आणि आपल्याला टार्गेट ठेवायचं की ग्रामरमध्ये एकही मार्क जाणार नाही. ओके, आपण टार्गेट ठरवलंय, आपला एकही मार्क या इझी सेक्शन मध्ये जायलाच नको. याला फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. जितकं तुम्ही सॉल्व्ह करणार स्वतःहून, तितके तुमचे मार्क्स हे सिक्युअर होणार. तर याच्यात काय काय विचारलं गेलेलं असतं, शब्दभेद असतं, संधी असतं, कारक, मुहावरे, ठीक आहे, नंतर काल, वाक्य शुद्ध, म्हणजे अशा प्रकारचे ग्रामरचे तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन्स हे 1-1 मार्क 2-2 मार्काला विचारले गेलेले असतात. सो जितके प्रॅक्टिस करणार तितके मार्क्स सिक्युअर होत जाणार. हे सेक्शन तुमचं आउट ऑफ मार्क्स तुम्ही मिळवू शकता. तर त्याची इतकी छान प्रॅक्टिस. नंतर शेवटचं आणि लास्टचं सेक्शन असतं तुमचं विभाग 5 रायटिंग स्किल. तर रायटिंग स्किल बघा मित्रांनो, 26 मार्कांचं आहे. सर्वात जास्त वेटेज या सेक्शनला आहे. तर याची प्रॅक्टिस केली पाहिजे की शेवटच्या मंथ मध्ये ठेवलं पाहिजे, तुम्हीच मला सांगा. शेवटच्या मंथ मध्ये जर तुम्ही रायटिंगची प्रॅक्टिस करणार आणि तुमच्या हाताला स्पीडच नसेल, काय लिहायचंय त्यात तेच माहित नसेल, फक्त फॉर्मॅट माहित आहे, तर तुम्हाला मार्क्स कसे मिळतील का? सो तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, रायटिंग प्रॅक्टिस. तुमच्या रीडिंग सोबत तुम्ही एकदा रीड करतायत ना, तर 3 ते 4 वेळेस तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे लिहून. हाताखालून ते गोष्टी गेलेल्या पाहिजे. फक्त फॉर्मॅटवर नाही आणि लास्ट मंथवर डिपेंड नाही राहायचं. हे सेक्शनला बघा 26 मार्क्स आहेत. तर यात तुम्हाला कुठले सब क्वेश्चन्स असतात, पत्रलेखनाचा फॉर्मॅट माहिती आहे, ठीक आहे, तुम्हाला तिथं मार्क्स मिळतो फॉर्मॅट. पण त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहायचंय, तिथं तुम्हाला जर टाइम पुरत नसेल, विचार करायला टाइमच नसेल, टाइम मॅनेजमेंट प्रॉपर झालेला नसेल, तर हा पोर्शन तुमचा मिस होतो. घाई गडबडीत तुम्ही काहीतरी लिहून येतात आणि इथे तुमचे मार्क्स जातात. सो इथं आपल्याला मार्क्स घालवायचे नाहीयेत, गमवायचे नाहीयेत आपल्याला मार्क्स. प्रश्न निर्मिती खूप इझी क्वेश्चन आहे. 4 मार्कांसाठी प्रश्न निर्मिती असतो. एक पॅसेज दिलेला असतो, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न तयार करायचे असतात 4 मार्कांसाठी. इझिली एकही मार्क्स यात तुमचा जायला नको. ठीक आहे. ग्रामर झालं, प्रश्न निर्मिती झालं, विज्ञापन लेखन. मित्रांनो, विज्ञापन लेखन सुद्धा एक फिक्स फॉर्मॅट आहे आणि इझिली तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. याची किती प्रॅक्टिस करायची हे तुमच्यावर आहे. जितकं तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार, स्वाध्यायातले म्हणा, जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितके तुमचे मार्क्स इथं सिक्युअर. वृत्तांत लेखन, कथा लेखन आणि निबंध लेखन
हे बघा मित्रांनो, ही लेखन विभागाची जितकी तुमची प्रॅक्टिस असेल, जितका तुमचा सराव असेल, तितकं तुम्हाला वेळ टाइमचं मॅनेजमेंट करता येईल आणि तुम्हाला विचार करायला इथं टाइम मिळतो. आणि विचार करूनच आन्सर लिहिले तर चांगले मार्क्स इथं मिळतात. आणि त्यासाठी याची प्रॅक्टिस कशी करायची, तर सिम्पली वीकली प्रॅक्टिस करायची. प्रत्येक वीकला एखादा टॉपिक घ्यायचा. जसं की आज पत्रलेखन घेतलं या वीकला, नेक्स्ट वीकला कथालेखन घ्या, नाहीतर निबंध लेखन. 3 टाईपचे निबंध लेखन तुम्हाला मोस्टली विचारले गेलेले असतात. पेपर पॅटर्न समजून केला तर लवकर अभ्यास होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील. ठीक आहे, समजून अभ्यास करा, रॅन्डमली अभ्यास करायचा नाहीये. जितके तुम्ही प्रॅक्टिस करणार या सेक्शनची तेवढे तुम्हाला या सेक्शन मध्ये जास्त मार्क्स मिळण्याचे चान्सेस असतात. आणि यासोबतच जर तुमचं पेपर प्रेझेंटेशन, तुमची रायटिंग चांगली असेल तर तुम्हाला 4 ते 5 मार्क्स इझिली जास्त मिळतात. हे गोष्ट लक्षात ठेवा, कारण की फर्स्ट इम्प्रेशन हे तुमचं प्रेझेंटेशनवर जातं आणि प्रेझेंटेशन केव्हा क्लिअर दिसतं, केव्हा इम्प्रेशन देतं, जेव्हा तुमची रायटिंग चांगली असेल, तुमची हँड रायटिंग चांगली असेल. ओके, काम करणार मग पेपर समजून, पॅटर्न समजून स्मार्टली स्टडी करायचा. सो मित्रांनो, स्मार्टली स्टडी करायचा आहे तर हा स्टडी प्लॅन लक्षात घेऊन घ्या. दररोज तुम्हाला एक लेसन म्हणजे एक पार्ट रीड करायचा आहे. त्याच्या खालील स्वाध्यायातली प्रश्न समजून घ्यायचे आहेत, स्वतः लिहून काढायचे आहेत. त्याच्याने तुमची टेक्स्टबुकची प्रॅक्टिस होईल आणि जवळजवळ टेक्स्टबुक मधले तुम्हाला 40% मार्क्स हे टेक्स्टबुक मधले असतात आणि 40 मार्क्स तुम्हाला रायटिंग सेक्शनचे असतात. सो दोघांना इम्पॉर्टंट आपल्याला द्यायचं आहे. टेक्स्टबुकला तितकंच रायटिंगला सुद्धा. ग्रामर 40 आउट ऑफ 40 मार्क्स आपल्याला पाहिजेत त्या सेक्शन मध्ये, त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घेऊन बसा, टाइम मॅनेजमेंट समजेल, कशा पेपर पॅटर्न काय आहे ते समजेल, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात ते समजेल. त्याच्यानंतर रायटिंग प्रॅक्टिस, वीकली आपल्याला रायटिंग सेक्शनची प्रॅक्टिस करेल. जितकं तुम्ही लिखाणाची प्रॅक्टिस ठेवाल तितकं तुमचा स्पीड पण इम्प्रूव्ह होईल आणि तुमचे मार्क्स पण बूस्ट होतील. त्याच्यानंतर रिव्हिजनला अवॉइड करू नका. जे करताय त्याची रिव्हिजन करा, तेव्हाच त्या गोष्टी तुमच्या स्ट्रॉंग होणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढं तुम्ही नियमित करणार, कन्सिस्टन्सीली करणार तर तितकेच तुमचं फुल मार्क्स तुम्हाला मिळतील, हाय स्कोर तुम्ही करू शकणार. तर असा तुमचा 80 मार्क्सचा पेपर असतो हिंदीचा. सो तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यातले स्कोरिंग कुठले आहेत ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. ग्रामर पक्क करायचंय, प्रश्न निर्मिती जे आहे ते तुम्हाला, आणि नंतर विज्ञापन लेखन, या गोष्टी तुमचे मार्क्स जाऊ नाही शकत. जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केलेली असेल तिथं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. आणि 40 मार्क्स तुमचे टेक्स्टबुकवर आहेत, त्याच्यामुळे टेक्स्टबुक समजून, कविता समजून, लेसन समजून अभ्यास करा. स्वतः लिहायची प्रॅक्टिस ठेवा. जितकी प्रॅक्टिस करणार तितकेच हाय मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि आता मित्रांनो, शेवटचं आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं, रॅन्डमली स्टडी नाही करायचं, पॅटर्न वाईज पॅटर्न समजून एक सेक्शनवर फोकस करायचा आहे. ठीक आहे, तर स्मार्टली स्टडी यालाच म्हणतात, जे मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलं. स्मार्ट वेने स्टडी करायचा आहे, डेली प्रॅक्टिस करणं, रोज काही ना काहीतरी प्रॅक्टिस करायची. आणि जे प्रॅक्टिस केलंय त्याची रिव्हिजन खूप गरजेची आहे त्या गोष्टी स्ट्रॉंग होण्यासाठी. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. टायमर लावून आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ऍटलिस्ट सुरुवातीला एक सेक्शन वाईज समजून घ्या, कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, त्याचा आन्सर कसा लिहायचा हे सुरुवातीला समजून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही टायमर लावून पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ओके, तर तुम्ही हे सर्व प्लॅन फॉलो केला, हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला 75+ मार्क्स मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही इझिली स्कोअर करू शकतात हिंदी या सब्जेक्टमध्ये सुद्धा. लँग्वेजचा सब्जेक्ट आहे म्हणून टाइम पुरत नाही असं नाही. तुमची जितकी प्रॅक्टिस असेल, जितकं तुम्ही लिहिणार, कमी वाचण्यापेक्षा तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस जर जास्त ठेवली तर तुमचे मार्क्स तुमचेच राहणार आहेत. सो मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या अजून जे बोर्ड एक्झाम देणार आहेत त्या मित्रांसोबत शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा हेल्प होईल, त्यांचे सुद्धा मार्क्स इम्प्रूव्ह होतील या गोष्टी लक्षात घेतल्या तर. आणि मला माहिती तुम्ही नक्की एखाद्या फ्रेंडला तरी हा व्हिडिओ नक्की शेअर करणार. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुम्हाला अभ्यासासाठी. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन टॉपिक सोबत.